महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यांनी आणला ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांचं हे जन्मशताब्दी वर्ष सहकार वर्ष म्हणून साजरं होत आहे। त्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन। कराड जिल्ह्यातील वसंतगडाच्या पायथ्याशी वसलेलं एक ऐतिहासिक गाव तळबीड छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं गाव। याच गावातला एक तरुण आपले मामा कैलासवासी अशोकराव खराडे पाटील यांचं बोट धरून सहकार क्षेत्रात येतो काय आणि मामांनी दिलेल्या जगन्नाथाच्या रथाचं सारथ्य करीत रौप्य महोत्सवी वर्षापर्यंत असंख्य ठेवीदार, भाग भांडवलदार, संचालक, मित्रमंडळी यांच्या सहयोगाने अथकपणे हा प्रवास करतो काय, त्याची ही कहाणी रथ जगन्नाथाचा। आमच्या गावात 2-4 संस्था निघालेल्या पण त्या बंद पडल्या। पण जगन्नाथ संस्था ही चांगल्याच पद्धतीनं म्हणजे आज तिची भरभराट गावीसुद्धा चांगल्या पद्धतीनं चालू आहे। गावातून जे लोक होते त्यांना त्यांनी मदत केल्या, सहकार्य केल्यामुळे त्यांची प्रगती होऊन त्यांचे ते संसार सुखाचे फुलले। राजेंद्र गुलाबराव मोहिते यांचा जन्म गौर गावी आजोळी झाला। त्याचा जन्म तिथं झाला। 4थी पर्यंत तिथं शाळा शिकला गौरगावात, 10वी पर्यंत सांगलीला शिकला, मग कराडला घातला। वडील सैनिक त्यामुळे आजोळी संस्कारांचं खत पाणी घातलं गेलं। ते खेडेगावातील मुलगा शेती करणार होता, त्याला म्हणजे लहानपणापासून आवड होती शेती करण्याची आणि त्यातून त्याने एवढी प्रगती केली। कुणाची साथ घेतली नाही, कुणाचा म्हणजे शिकवलेलं नाही, तो स्वतःच्या बुद्धीनंच तयार झाला। मुंबईला आल्यानंतर मामांच्या पतपेढीत काम करताना राजेंद्रला सहकाराचं बाळकडू मिळत गेलं। आजोबांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्तानं दुसरी पतपेढी काढायचं ठरलं आणि नाव ठेवलं जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आणि तिथून प्रवास सुरू झाला। मोठमोठे सहकार क्षेत्रातले मान्यवर सोबत असतानाही मामांनी आपल्या भाच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला चेअरमन करून जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची सूत्रे त्यांच्या हातात दिली आणि गेली 25 वर्ष ते चेअरमन म्हणून अथकपणे कार्यरत आहेत। सुरुवातीला चुनाभट्टीच्या घरात सुरू केलेली सोसायटी सायनच्या जागेत आली। हळूहळू कारभार वाढत गेला, मग एक एक शाखा सुरू करण्याचा सपाट आला। पण सोसायटी चालते ते खऱ्या अर्थाने डेली कलेक्शनवर। सायनचे इंदिरा मार्केट पहिला खरा आधार। तिथून हल्ली दर दिवशी जवळपास 25,000हून अधिक कलेक्शन होते। बीएसटी मध्ये काम करून पार्ट टाइम डेली कलेक्शन करणारे हे सद्गृहस्थ। 10 वर्षापासून मी जगन्नाथ पतपेढीचं कलेक्शन करतोय। कुर्ला मार्केट, चेंबूर कॅम्प, वाशी नाका अशा ठिकाणी आमचं कलेक्शन आहे। तर माझं आता 3 पर्यंत कलेक्शन आहे। कलेक्शन करताना म्हणजे साहेबांकडे कुठल्या गोष्टीसाठी आम्ही आलो की आमचं लगेच त्याच्यावर साहेबांनी विचार करून मार्गदर्शन करून लगेच त्याचे प्रश्न सॉल्व्ह केले जातात। गेली 6 वर्ष या संस्थेत मी चुनाभट्टी आणि कुर्लामध्ये 25-30 हजार डेली कलेक्शन करतो। बाकी काही संस्थेमध्ये 6 महिन्याचं विड्रॉल असतात, पण या संस्थेमध्ये 3 महिन्याची विड्रॉल असल्यामुळे चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतो। आज संस्थेच्या 6 शाखा आहेत।
स्वतःचं प्रशासकीय कार्यालय आहे. कर्ज वितरणासाठी स्वतंत्र कक्ष आहे. सर्व शाखांमधील कर्मचारी वर्ग देखील हसतमुख, संस्थेशी प्रामाणिक आणि सौजन्यशील आहे. कर्मचाऱ्यांसाठी संस्थेतर्फे प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं जातं. संस्थेत काम करता करता 7% दराने कर्ज घेऊन मुंबईसारख्या शहरात आपली घरं होऊ शकली ती याच जगन्नाथ संस्थेच्या बळावर हे सर्व कर्मचारी आवर्जून नमूद करतात. मिनिमम हप्ता आणि मिनिमम इंटरेस्ट रेट दिल्यामुळे आम्हाला तर भरणं सोपं पडतं आहे. त्याच्यामुळे आता आमचं लोन बहुतेक तर फिटत आलेलं आहे. गेली 10 वर्ष मी इथे काम करते. 2003मध्ये आली आहे. माझं पण इथे हाऊसिंग लोन आहे. पहिले HDFCमध्ये होतं, ते मी इथे घेतलं. आता सध्या 7 लाखापर्यंत देत आहेत कर्मचाऱ्यांना लोन. 4.5 वर्ष इथे मी काम करत आहे. साहेबांनी आल्यानंतर 3 महिन्यांनी परमनंट केलं. परत 1 वर्षाने हाऊसिंग लोन दिलं. मी माझं स्वतःचं घर घेतलं आणि 4-4.5 वर्ष माझं कुटुंब व्यवस्थित या जगन्नाथमुळे चाललेलं आहे. रक्तदान शिबिर, रुग्णवाहिका, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवून संस्था आपली सामाजिक बांधिलकीही जपत आहे. यशराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. गुणगौरव समारंभ, अपंगांना आर्थिक मदत, क्रीडा स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, स्त्री शक्तीच्या माध्यमातून महिलांसाठीही उपक्रम राबवले जातात. कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे त्याची पत्नी खंबीरपणे उभी असते असं म्हणतात. पण सौ रीमा वहिनी राजेंद्रच्या बरोबरीने कार्यरत असतात आणि म्हणूनच यश खंबीरपणे उभं राहिलेलं आहे. माझ्या घरातल्या ह्याच्यातून वेळ काढून मी त्यांना सतत त्यांच्या पाठीशी असते. मी 10 वर्ष चेअरमन पद राहिलेली आहे. घरच्यापेक्षा मला संस्थेची जास्त ओढ आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला असं वाटतं वेळ द्यावा, आपण पण त्यातच हे करावं. तरी पण मी घरातल्या घरात इकडे तिकडे फोन करून माझं चालूच असतं काही ना काहीतरी. लोकांना कसा विश्वास नसतो, मग सांगू की नको असं वाटायचं अगोदर. नंतर मग सगळे जवळ येत गेल्यानंतर मग कोणी ठेवी देत गेलं, मग असं वाढत वाढत मैत्री वाढत वाढत ते लोक आले. संचालक मंडळ खेळीमेळीच्या वातावरणात आपल्या संस्थेच्या ऊर्जितावस्थेसाठी सतत प्रयत्नशील असतात. एक छोटासा रोपटं आमच्या चेअरमन राजेंद्र मोहिते यांनी लावलेलं, त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. जगन्नाथ हे नुसते पतसंस्थांचा एक परिवार आहे. या परिवारात कधी सामील झालं हे मलाही कळलं नाही. वाढत्या वर्षाप्रमाणे वाढती त्यांची प्रगती पाहून त्यास मनोभावे अगदी हार्दिक अभिनंदन. ह्या संस्थेची भरभराट आत्ता जशी झालेली आहे तशीच पुढे भरपूर व्हावी. जगन्नाथ कोऑपरेटिव्ह ही संस्था उंच शिखरावर विराजमान होऊन दशदिशांना तिचा नावलौकिक व्हावा. जगन्नाथ संस्था ही छोटंसं रोपटं, ह्याला आता 25 वर्ष पूर्ण झालेले आहे. अशीच 100 वर्ष पूर्ण व्हावी, अजून मोठी व्हावी, अशीच त्यांची प्रगती चांगली पुढे चालू राहू दे. या पतपेढीची भरभराटी व्हावी, अशीच जगन्नाथ संस्थेची प्रगती व्हावी, सर्वांची भरभराट व्हावी यासाठी आम्ही सर्वतोपर्यंत सेवा करत राहू. माझ्या कदम कुटुंबियातर्फे हार्दिक शुभेच्छा. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या हास्य दरबारने प्रसिद्ध असलेला दिलीप खन्नाही संचालक मंडळावर आहे. ही या संचालक मंडळाची सर्व समावेशकता दर्शवते. भारतीय स्वातंत्र्याच्या 65व्या वर्षात आमच्या जगन्नाथ बँकेने 25 वर्ष पूर्ण केली, याचा मला आनंद आहे. संस्थेच्या या कार्यपद्धतीमुळे अनेक पुरस्कार संस्थेला मिळाले. तर राजेंद्र गुलाबराव मोहिते हे नाव सुद्धा या संस्थेमुळे सर्वांपुढे आलं आणि त्यांच्या कामामुळे गौरव प्राप्त करते झाले.
कर्मचाऱ्यांसाठी प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी, बोनस, त्यांना हाऊसिंग स्कीम, म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला 7% व्याजाने आम्ही लोन देतो. 22-23 कर्मचाऱ्यांना आम्ही स्वतः लोन दिलं. मग त्यांची आज मुंबईसारख्या ठिकाणी स्वतःची घरं झाली आहेत. त्यांना प्रशिक्षण, आरोग्य शिबिर अशी वेगवेगळ्या योजना आम्ही करतो. यशराज प्रतिष्ठाने माझ्या मुलाच्या स्मरणार्थ आम्ही चालू केलं. त्या प्रतिष्ठानातर्फे आम्ही ॲम्ब्युलन्स खरेदी केली होती. त्या ॲम्ब्युलन्समध्ये बऱ्याच लोकांना फायदा झाला. यशराज प्रतिष्ठानतर्फे आमचा मनोदय आहे की आम्ही कुठेतरी एक मोठी जागा घेऊन गोरगरीब, अनाथ, गरजू लोकांसाठी एक रिक्रिएशन सेंटर चालू करायची आमची योजना आहे. 6 शाखा, प्रत्येक भागातले 2-2 डायरेक्टर आम्ही घेतलेत. ज्यांची मार्केटमध्ये समाजात पत आहे अशा लोकांना आम्ही घेतले. त्याच्यामुळे आमच्याकडे त्या लोकांच्या विश्वासामुळे अनेक ठेवी जमा होतात. ज्यांना गरज आहे व कुणाचे लग्न कार्य, घर खरेदी, शिक्षण, अनेक मार्गांनी पैसा दररोज लोकांना लागत असतो. त्या ठेवी जमा झाल्यामुळे आम्ही अनेक लोकांना त्यांच्या गरजा भागवू शकलो. शेवट 2007 ते 2012 या 5 वर्षे तुलना करता आमच्याकडे 50 कोटींनी ठेवी वाढल्या. आता सध्या आम्ही 2 ते 2200 लोकांना रिक्षाला लोन दिलं आहे. 6000 लोकांना आमचं लोन आहे. 50 कोटीच्या वर ठेवी आहेत आणि खेते भांडवल 75 कोटीच्या वरती आहे. भविष्यामध्ये सध्या आमच्याकडे 2 ते 3 पतसंस्था, आजारी पतसंस्थांचे प्रस्ताव आलेले आहेत. तर ते आम्ही आमच्यामध्ये विलीन करून घेण्याचा आमचा विचार चालू आहे. तसे आम्ही प्रस्ताव पुण्याला कमिशनरांच्याकडे पाठवलेले आहेत. तळबीडच्या राम मंदिराचे संस्थापक गुरु किरण बाबा यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन सतत राजेंद्र आणि जगन्नाथ संस्थेच्या पाठीशी आहेत. जी पहिली माळ जी दिली, नामस्मरण दिलं, आज मी माळ कुणाला दिली नाही, पहिली माळ घातली राजूंना घातलेली आहे. त्यातून त्यांची जी प्रगती झाली ती आज दिसते आपल्याला. शून्यातून आजपर्यंत जे केलेलं आहे त्याला माझा पूर्ण अगदी आशीर्वाद आहे. सभासदांना, सदस्यांना, सर्वांना शुभ आशीर्वाद आहे. असेच पाठराखण करणारे ज्येष्ठ पत्रकार यशवंत पाध्ये म्हणतात, ज्या मोजक्या पतसंस्थेने आपल्या पारदर्शी व्यवहारातून सामाजिक जीवनात उन्नयन घडविले त्यामध्ये जगन्नाथ सहकारी पतसंस्था हिचे कार्य हे अनुकरणीय आणि प्रेरणादायी आणि तसेच अनुप्रेरित अशा स्वरूपाचं आहे. या पतसंस्थेच्या यशाचे श्रेय हे संस्थेला राजेंद्र मोहिते यांच्या रूपाने लाभलेल्या तरुणाई नेतृत्वाला आहे. आजवर अनेक मान्यवरांना निमंत्रित करून त्यांच्या मौलिक विचारांचा लाभ संस्थेतर्फे सर्वांना करून दिला जातो. करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करून सहमिलनाचे उद्दिष्ट साध्य केले जाते. अशी ही जगन्नाथाची रथयात्रा. ही एकट्याची नव्हे तर तुमच्या आमच्या सहकार्याने चाललेली यात्रा आहे. या यात्रेत आपल्यासारखे अनेक ठेवीदार स्वतःहून विश्वासाने ठेव ठेवण्यासाठी येतात. संचालक मंडळाची प्रामाणिक आणि सेवाभावी वृत्ती त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्येही उतरवली आहे. इथे रिक्षांचे कस्टमर भरपूर येतात. त्यांचे प्रॉब्लेम्स आम्ही इथे सोडवतो किंवा एखाद दुसरा हप्ता जर त्यांचा राहिलाच तर पुढे ॲडजस्ट आम्ही करून घेतो. जगन्नाथचे रिक्षाधारकांना 5 ते 6 हजार रिक्षा वाटप कर्ज त्यांनी केलेलं आहे आणि सर्व रिक्षावाले त्याबद्दल खुश आहेत. डिपॉझिटरांनी पण कधी त्रास नाही दिला त्यांना. जसं आम्ही सांगितलं की आज एखाद दिवशी कॅश नसेल, उद्या ॲडजस्ट करा, तर त्या लोकांनी पण केलं आहे, आम्हाला सहकार्य केले. या शाखेच्या विस्ताराखाली आज हजारो लोक आहेत, सभासद आहेत, ठेवीदार आहेत, कर्जदार आहेत. हे कर्जदार खूप म्हणजे गरीब आहेत. ह्या रिक्षा चालकांवरती कोणी विश्वास ठेवत नाही, पण साहेबांनी विश्वास ठेवलेला आहे. आम्ही इथे रिलेशन प्रत्येकाशी पर्सनली केलेले आहेत, त्यामुळे विश्वासाने ती लोक डिपॉझिट ठेवतात. त्यांच्याशी आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही त्यांना कॅश उपलब्ध करून देतो ज्या दिवशी त्यांनी सांगितलं असेल. त्यामुळे डिपॉझिटर इथे भरपूर आहेत. कर्ज घेऊन स्वतःचा विकास करण्यासाठीही काही जण येतात, जे प्रामाणिकपणे कर्ज फेडून संस्थेच्या या रथयात्रेतही सहभागी होत आहेत. जगन्नाथ पतपेढीने मला लोन दिल्यामुळं मी माझ्या कुटुंबासह सुखात जगतोय. जगन्नाथ पतपेढीला शुभेच्छा. जगन्नाथ सोसाइटी कोऑपरेटिव बैंक की तरफ से मैं फ़ोटोग्राफी के लिए आया था. मैं फ़ोटो खींचा, साहब को फ़ोटो अच्छा लगा. साहब ने पूछा तुम क्या करते हो? मैं बोला स्टूडियो पे काम करता हूँ. 1000 पगार था मेरा.
जब फोटोग्राफ देने आया तब साहब को पूछा, साहब मेरे को थोड़ा कुछ पैसा मिल सकते लोन पे। साहब बोला क्या करेगा, मैं बोला मेरे को छोटा स्टूडियो खोलने का। तो साहब से मेरा तो पहचान नहीं था, बिगर पहचान का मेरे को 1 लाख रुपए दिया। उसमें से पैसे कमा के और एक दुकान लिया, उसके बाद मेरे को घर दिया, वो लोन चालू है मेरा। इसके बाद गांव में जो बंगला बनाया, ऊपर नीचे 10 रूम बनाया, कम से कम 20 लाख खर्चा हुआ, सब मैं अकेला ही किया मैंने। माँ बाप को इतना पैसा देता हूँ मैं, उन लोग बहुत खुश हैं। मोहिते साहब के वजह से मेरा आज ये इतना तक आया मैं। म्हणूनच हा जगन्नाथाचा रथ या बळावरच शतक महोत्सवापर्यंत निश्चित घोडदौड करणार यात शंकाच नाही। चला आपल्यासोबत अनेकांना या यात्रेत सहभागी करून घेऊया, सहकाराचा जय जयकार करूया।